उपासाने जशी शरीर शुद्धी होते तशीच कायिक, वाचिक आणि मानसिक उपासाने तनाची आणि मनाची शुद्धी होते। येत्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये आपण माता जगदंबेची दुर्गा मातेची उपासना करणार आहोत। तर त्यालाच आपण काही नियमांची, काही पथ्यांची जोड दिली तर आपल्या उपासनेला आणि उपवासाला नक्कीच पूर्णत्व प्राप्त होईल। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे उपवास कसे करावे, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, तसेच उपवासाचे पूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी कोणत्या नियमांचं पालन करावं, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल। या 9 दिवसामध्ये स्त्रिया किंवा पुरुष उपवास धरणार आहेत त्यांनी कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर यावर्षी नवरात्रीची सुरुवात ही 15 ऑक्टोबर 2023 रोजी होत असून नवरात्रीचा 9वा दिवस 23 ऑक्टोबर 2023 रोजी आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी दसरा आपल्याकडे साजरा करण्यात येईल। तर या 9 दिवसामध्ये आपण हा उपवास करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण उपवास म्हणजे काय, उपवासाचा खरा अर्थ काय हे जाणून घेऊया। तर उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, विश्वास ठेवणं म्हणजे काहीतरी संकल्प घेणं, काही चुकीचे काम करणार नाही, 9 दिवस काहीच खाणार नाही, फक्त देवीच्या सानिध्यात राहील, तिचीच आराधना करेल, तिच्या छत्रछायेखाली राहील आणि तिच्याच मंत्राचा जप करेल, तिचीच आराधना करेल, तिच्या सर्व नियमांचं पालन करेल, फक्त 9 दिवसच नाही तर संपूर्ण जीवन तिचे व्रताचं आचरण करेल, तिचं व्रत हे आचरणात आणेल। उपवासाचा खरा अर्थ हाच आहे। उपवास म्हणजे कमीत कमी व सात्विक पदार्थ खाणे हे असतं। नवरात्रीतील उपवास म्हणजे हा देवीसाठी केलेला एक छोटासा त्याग आहे, म्हणजेच आपल्या उपवासादरम्यान काही सुखसुविधांचा त्याग केलेला असतो। तेव्हा खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी देवाच्या किंवा देवीच्या जवळ जात असतो। त्यासाठी या उपवासादरम्यान काही गोष्टींचं पालन करायचं आहे, तरच तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल। उपवास म्हणजे सतत देवाजवळ राहून देवाचे चिंतन, नामस्मरण करणे, स्तोत्र, मंत्र जप करणे हाच त्याचा खरा अर्थ आहे। उपवासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व द्यावं। नवरात्रीच्या या व्रतामुळे तन, मन आणि आत्मा शुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्माकडील कल वाढतो, आध्यात्मिक आवड निर्माण होते। तर केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा नवरात्रीतील व्रताला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीतील व्रतचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। तर आपण नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करतो, तर या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये हे सर्वात प्रथम पाहूयात। तर ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी फक्त उठता बसता उपवास केला तरीही चालेल। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो उपवास केला जातो तर त्याला बसता उपवास म्हणतात आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी जो उपवास केला जातो तर त्याला उठता उपवास म्हणतात। तर काही जणी उठता आणि बसता उपवास करतात। प्रत्येक घरामध्ये एकतरी स्त्री किंवा पुरुष नवरात्रीचे 9 दिवस व्रत करत असतं। तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरातील सर्व लोकांनी उपवास केला तर चालतो का? तर हो, सगळ्यांनीच उपवास केला तरीही चालेल किंवा कोणी एकाने जरी घरातील एका कुटुंबामधील एकाने जरी उपवास केला तरीही चालेल। जरी कुटुंबातील एकाने उपवास केला असेल तरीसुद्धा बाकीच्यांनी, घरातल्या बाकीच्या इतर व्यक्तींनी मांसाहार, धूम्रपान तसेच मद्यपान हे पूर्णपणे टाळायचं आहे। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही अंडी, मटण हे सेवन करायचं नाही किंवा नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कांदा, लसूण हे सुद्धा पदार्थ खायचे नाहीत। सर्व जगभरामध्ये आणि सर्व धर्मामध्ये प्रार्थनेसोबतच उपवासाची जोड दिलेली आहे, कारण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध होता आणि तुमच्या प्रार्थना अंतःकरणातून प्रामाणिक आणि अधिक गहऱ्या होतात। त्यामुळे प्रार्थनेसोबतच उपवासाला सुद्धा जोड दिलेली आहे। तर उपवासाचा खरा अर्थ आहे की नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत घालविण्याचा, ध्यानाचा आणि आपल्या अस्तित्वाच्या स्रोतासोबत जोडून घेण्याचा काळ आहे। उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते, कारण या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो आणि त्याची सेवा आपण देवीची सेवा करत असतो। कुलाचं रक्षण करण्यासाठी आपण कुलदेवीची या दिवसांमध्ये सेवा करत असतो।
त्यामुळे या नवरात्रामध्ये खूप जण कडक उपवास करतात, पण शरीराला त्रास देण्यापेक्षा आपल्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनेच उपवास करावा. म्हणजेच आपल्याला शक्य आहे तेवढाच उपवास करावा आणि आपल्याला या उपवासादरम्यान आपल्या शरीराला जेवढी हवीशी पुरेशी ऊर्जा मिळेल एवढंच अन्न ग्रहण करावं आणि आपण हा उपवास नवरात्रीचा करावा. तर या उपवासाला भगर चालते, फळे चालतात, भेंडीची भाजी तर चालते, तसेच तुम्ही भगरीचे पीठ दळून आणून त्याची भाकरी केली तरीही चालते. तर असे पोषक द्रव्य तुम्ही घेऊन तुमचा उपवास करू शकता. हे उपवास करत असताना गरजेचे असते की काही जण साबुदाणा खिचडी बटाट्याचा वापर जास्त प्रमाणात करतात. तर या उपवासाला जास्त प्रमाणात हे पदार्थ खाणे म्हणजेच शरीराचे स्थूलत्व वाढते. बटाटा किंवा साबुदाणा हे पदार्थ पचनासाठी जड आहेत, त्यामुळे आपल्या जठराग्नीला त्याचा त्रास होऊ शकतो. जठराग्नी आपले मंद होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याचं जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नये. त्याऐवजी तुम्ही जास्तीत जास्त फळं सेवन करू शकता, फळांचा रस पिऊ शकता, तसेच दुधांचं सेवन करू शकता, दूध पिऊ शकता. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही तर उपवासादरम्यान लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच तुम्ही या उपवासाला खजूर खाऊ शकता, राजगिऱ्याचे लाडू, त्याचबरोबर तुम्ही दही, ताक, दुधापासून जे काही पदार्थ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही या नवरात्रीच्या उपवासामध्ये घेऊ शकता. तसंच या उपवासाच्या दरम्यान तुम्ही नारळाचं पाणीसुद्धा खूप एनर्जी देणारं असतं, तर त्यामुळे शक्यतो नारळाचं पाणीसुद्धा तुम्हाला या 9 दिवसामध्ये प्यायचं आहे. भेंडीची भाजी, तसेच मिरचीचा ठेचा किंवा भगरीचं पीठ दळून आणून त्याची भाकरी करून खाल्ली जाते, तर त्यालाच आपण दशमीसुद्धा म्हणतो. तर तीसुद्धा तुम्ही या भेंडीच्या भाजीसोबत खाऊ शकता. तसेच उपवासाचा भोपळा असतो, तर त्या भोपळ्याची भाजी किंवा भोपळा उकडूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. रताळेसुद्धा तुम्ही या उपवासाला खाऊ शकता. असे बरेचसे अन्नपदार्थ तुमच्या शरीराला पचतील. तसेच उकडलेले वाफवलेले पदार्थ शक्यतो या उपवासाला खावेत. तळलेले म्हणजेच आपण बऱ्याच वेळा साबुदाण्याच्या पापड्या बनवलेल्या असतात त्यासुद्धा खातो. तर तळलेले तेलकट पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ आपण शक्यतो या उपवासाला टाळायचे आहेत. कारण आपण या 9 दिवसामध्ये 9 दिवस उपवास करणार आहोत. तर शरीराला पचतील असेच पदार्थ आपण या 9 दिवसामध्ये खायचे आहेत. आणि या 9 दिवसामध्ये तुम्ही जे उपवास करणार आहात तर त्या उपवासामध्ये साधं मीठ वापरायच्या ऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करावा. म्हणजे या 9 दिवसामध्ये कांदा, लसूण याचासुद्धा वापर करू नये. हळद, हिंग, मोहरी हे तेलसुद्धा अजिबात खाऊ नये. त्याचबरोबर तेलामध्ये सांगायचं झालं तर शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरावं किंवा साजूक तूप वापरून उपवासाचे पदार्थ बनवावेत. म्हणजे शक्यतो सांगायचं झालं तर या उपवासाला आपल्या शरीराला पचतील एवढेच आणि पुरेशी एनर्जी देणारेच अन्न किंवा उपवासाचे पदार्थ खावेत. हा उपवास धरत असताना अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावं असं सुद्धा सांगितलं जातं. तर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर चटई अंथरूणसुद्धा तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये झोपू शकता. तर त्यासाठी पलंग किंवा गादी या 9 दिवसामध्ये वापरली जात नाही किंवा उशीसुद्धा या 9 दिवसामध्ये वापरली जात नाही. तर तुम्ही शक्यतो ह्या गोष्टीसुद्धा या 9 दिवसामध्ये उपवासादरम्यान टाळायच्या आहेत. 9 दिवस आपण उपवास करत असतो, पण त्याचबरोबर आपले आचरण कसे असावे हे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. तर त्यासाठी या 9 दिवसामध्ये कोणाचाही तिरस्कार करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे. उपवास करणाऱ्या व्यक्तींनी क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्ती यापासून दूर राहिले पाहिजे. खोटे बोलणे टाळावे. अनुसरण म्हणजेच मनाला संयमित ठेवले पाहिजे. कोणालाही अपशब्द बोलू नये आणि त्यांच्या भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये देवी विराजमान झालेली असते. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा, माता दुर्गेचा अखंड वास असतो. त्यामुळे या नियमांचं पालनसुद्धा काटेकोरपणे करायला पाहिजे. घरामध्ये भांडणे, वादविवाद, तंटा, मारामारी हे प्रकारसुद्धा टाळले पाहिजेत. तर या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण आनंदी, मंगलमय ठेवलं पाहिजे. ज्यांनी 9 दिवसाचे 9 उपवास केलेले आहेत त्यांनी काही अष्टमीला उपवास सोडतात, तर काही जण दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात. तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे, जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडायचा आहे. तर आमच्याकडे हा उपवास नवरात्रीचे 9 दिवस उपवास करून दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून दसऱ्याच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. तर गोडाचं पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे गोडधोड सात्विक अन्न
खाऊनच आपण हा उपवास सोडायचा आहे। मांसाहार, मटण, अंडी, चिकन हे प्रकार उपवासाला चालत नाही। तर शक्यतो तुम्ही दसऱ्या दिवशी किंवा तुमच्याकडे नवमीला सोडत असतील तर नवमीच्या दिवशी काहीतरी गोड आणि सात्विक पदार्थाचं सेवन करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल। या छोट्या छोट्या नियमांचं पालन करून आपल्याला हे व्रत पूर्ण करायचं आहे। तर अन्न ग्रहण करून तुम्ही हा उपवास सोडायचा आहे। तर आमच्याकडे पुरणपोळी खाऊन उपवास हा सोडला जातो। तर हा उपवास सोडण्याआधी तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मण समाजातील स्त्रीला जेवण दिल्यानंतर अन्नदान दिल्यानंतर आपण 9 दिवस अन्नाचा त्याग केलेला असतो। तर त्यात अन्नदान केल्यामुळे त्यांना संतुष्ट करून मग आपण भोजन ग्रहण केलं तर आपल्याला व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होतं। तर त्यामुळे अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन किंवा एखाद्या ब्राह्मण स्त्रीला तुम्ही भोजन देऊन मग आपला दसऱ्याच्या दिवशी किंवा तुमच्याकडे नवमीला उपवास सोडत असतील तर नवमीला हा उपवास सोडायचा आहे। नवरात्रीतील संपूर्ण 9 दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते। मात्र काही कारणास्तव 9 दिवस व्रत ठेवणे किंवा 9 दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रीतील ठराविक दिवशी व्रताचरण किंवा व्रत केले तरीही तुम्हाला त्याचे संपूर्ण फळ प्राप्त होते। तर या प्रकारे नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे। व्रत मध्येच तोडू नये किंवा सोडू नये। जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते त्यांच्यावरती देवीची कृपा राहते, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नवरात्रीचा उपवास कसा करावा, काय खावे, काय खाऊ नये, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा, उपवास करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत तरच व्रताचे आपल्याला संपूर्ण फळ मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।